अगदी अचूक प्रमाणे या लोणच्याचं खूप सुंदर चटपटीत झणझणीत असं हे लोणचं बनवून तयार होतं. स्टेप बाय स्टेप आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं आहे. नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण अचूक प्रमाणात 7 किलो कैरीचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत. खूप साधं सोपं बनवायला आणि खायला अप्रतिम आहे. 2-1 वर्ष आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही किंवा काळं पडत नाही. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अर्धा किलो मिरची पावडर घेतलेली आहे. ही मिरची अख्खी घेऊन सुकून आणि याची अशी पावडर करून घेतलेली. ही अर्धा किलो मिरची पावडर आहे. अर्धा किलो मोहरी डाळ घेतलेली. ही डाळ थोडीशी मिक्सरमध्ये अशी पल्स मोडवरती दळून घ्यायची. अख्खी डाळ नाही टाकायची, थोडीशी अशी फिरून घेणार आहोत. आतपाव इथे बडीशोप घेतलेली आहे. 25 ग्रॅम काळ्या मिऱ्या, 25 ग्रॅम लवंग, 7 ते 8 तेजपत्ता घेतला आहे. वेलची 10 ते 12 घेतलेली आहे. दालचिनी घेतलेली आहे. 25 ग्रॅम इथे मेथी घेतलेली आहे, ती थोडीशी दळून घेतलेली आहे. बडीशोप, लवंग आणि काळी मिरी थोडंसं मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे. बडीशोप, काळी मिरी आणि लवंग असं अर्धा दळून घेतलेले आहे, म्हणजे पल्स मोडवरती. याने चव या लोणच्याला खूप सुंदर येते, त्याच्यामुळे हे दळून घ्या. स्वाद अप्रतिम येतो. 2 किलो तेल इथे गरम करत ठेवलेले आहे. या मिरची पावडरवरती 1 पावशेर हे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मोहरीची डाळ टाकून घ्यायची आहे मिठावरच. मोहरीची डाळ पण छान अशी पसरून टाकायची आहे. आता हा मेथ्या टाकून घ्यायच्या आहे. बडीशोप, लवंग, काळी मिरी, दालचिनी, वेलची, तेजपत्ता असा तोडून टाकायचा आहे. 1 चमचाभर हिंग पावडर घ्यायची. तेल तापला की नाही चेक करायचं आहे. 1 लसणाची कापडी सोलून घ्यायची आणि ती टाकायची. ती पटकन वरती जर आली तर समजून घ्यायचं की तेल तापलेलं आहे आणि तेलाचा छान असा धूर पण निघतोय. तेल बरोबर तापून झालेलं आहे. इथे तेल थोडंसं गार झालं की या मसाल्यावरती थोडं तेल असं टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून या मसाल्याचा कच्चापणा निघून जातो. बघू शकता या पद्धतीने थोडं तेल टाकायचं आहे. खूप जास्त गरम तेल टाकायचं नाही, कारण हा मसाला जळू शकतो म्हणून. आता सगळं तेल इथं टाकून द्यायचं आहे. थोडंसं उचटण्याने अशी जागा करायची, जेणेकरून तेल खालीपर्यंत जाईल आणि मसाला छान आपला असा तयार होणार आहे. हा मसाला आता गार करत तसाच ठेवायचा आहे. 1 ते 2 दिवस लागतात. हा मसाला छान असा मुरतो आणि मीठही छान असं विरघळतं. आता आपण कैरी जी आहे ती पाण्यात टाकून घेणार आहोत. 7 किलो कैरी घेतलेली आहे. कैरी अशा एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायची आणि भरपूर असं पाणी टाकायचं आहे, कारण ह्या कैरीला खूप जास्त चीक असतो. त्याच्यामुळे कैरीच्या वरती पाणी येईल इतपत आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे. आणि जवळजवळ 1 ते 2 दिवसासाठी आपण ही कैरी पाण्यामध्ये छान अशी भिजवून घेणार आहोत. कैरी छान भिजून झाली की तिला स्वच्छ अशी चोळून धुवायची, जेणेकरून याच्यामध्ये जितका काही चीक असेल तो सगळा निघून जाईल. बघू शकता भरपूर असा चीक निघतो. स्वच्छ अशी ही कैरी धुवून घ्यायची. बघू शकता कैऱ्या छान अशा धुतल्या गेलेल्या आहेत. आता कॉटनचा कपडा घ्यायचा आणि छान अशा कोरड्या करून घ्यायच्या. कैरी ओली नाही राहिली पाहिजे, कैरी खराब होतं,
त्याच्यामुळे ही कैरी स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे आणि एका साईडला ठेवून द्यायची. या पद्धतीने ही कैरी अशी पुसून घेणार आहे. कैरी छान अशी कोरडी पुसली गेली सगळी, तर आता ही आपण फोडून घ्यायची. कैरी अशी आडवी ठेवायची आणि अशा या फोडी करून घ्यायच्या आहे. तुम्हाला हव्या त्या छोट्या मोठ्या अशा कैरी कापून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. खूप जास्त मोठी नाही, खूप जास्त बारीकही कापायची नाही, कारण ती थोडी सुकल्यानंतर अजून कमी होती ही कैरी. त्याच्यामुळे मीडियम साईजच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे. ह्याच पद्धतीने आपण आता सगळी कैरी फोडून घेणार आहोत. इथं सगळी कैरी अशी फोडून घेतलेली आहे. अशी एखादी साडी अंथरायची आहे आणि त्याच्यावरती ज्या आपण या फोडी करून घेतलेल्या कैरीच्या त्या ठेवायच्या आहे. त्याच्यामधलं जेवढं पाणी असतं ते सगळं सुकून जातं आणि लोणचं पण खूप सुंदर होतं. छान असं वातड लोणचं होतं. याला अजिबात हळद आणि मीठ लावू नका. हळद मीठ लावल्यानंतर या फोडींना पाणी सुटतं आणि लोणचं लवकर खराब होतं. या पद्धतीने आपण जर केलं तर लोणचं 2 ते 3 वर्ष आरामात टिकतं. याच पद्धतीने आपण आता ह्या सगळ्या कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या अशा ठेवून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या फोडी अशा हवेशीर पसरून घेतलेल्या आहेत. एक रात्रभरासाठी आपण असंच ठेवणार आहोत, म्हणजे नॉर्मली हे सुकून जातील. हा मसाला करून बरोबर इथे 2 दिवस झालेले आहेत. आत्ता जेव्हा आपण लोणचं भरतो तेव्हाच याच्यामध्ये हळद टाकायची आहे. आधी जर हळद टाकली तर लोणचं हे कडवट होतं, त्याच्यामुळे वेळेवरती हळद टाकायची आहे. जवळजवळ मी इथं अर्धा छोटा कप इतकी हळद टाकलेली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हळद टाकून छान मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये अर्धा किलो गूळ टाकायचा आहे. गूळ छान असा बारीक कापून घ्यायचा आहे. हा सगळा गूळ या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. गूळ छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ टाकल्याने लोणच्याला छान असा वातडपणा येतो आणि आंबटपणा पण कमी होतो. लोणचं टिकण्यासाठी खूप फायदा होतो या गुळामुळे. त्याच्यामुळे गूळ अवश्य टाका. चवीला पण खूप सुंदर होतं. हे आपण अर्धा 1 चमचा इतकं तेल कडकडीत गरम करायचं आहे. गरम करून ते तेल गार करायचं आणि बरणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. बरणीला चहू बाजूला हे तेल छान असं चोळून घ्यायचं आहे. बघू शकता कैरी पण इथं छान अशी सुकली आहे. मधून थोडी ओलसर आहे पण बाहेरून छान अशी सुकून गेलेली आहे. म्हणजे हिचं पाणी आहे ते सगळं सुकून गेलेलं आहे. आपण फॅनच्या हवेमध्येच बरोबर 24 तासासाठी ही कैरी छान अशी सुकून घेतलेली आहे. बरणीला तेल लावून झालं की याच्यामध्ये खाली जो लोणच्याचा हा मसाला बनवला आहे तो टाकून घ्यायचा आहे. मसाला टाकून झाला की छान असं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर परात घ्यायची. परातीमध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे. कैरीच्या फोडी त्याला हा मसाला छान असा चोळून लावून घ्यायचा आहे. थोडी पण कैरीची जी फोड आहे ती अजिबात कोरडी राहायला नको. कोरडी राहिली तर लवकर बुरशी येते. त्याच्यामुळे एक फोड सेपरेटली आपल्याला अशी ही मसाल्यामध्ये चोळून घ्यायची आहे. बघू शकता मंडळी, छान या फोडी मस्त आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले. एकही फोड अशी कोरडी राहिलेली नाही आहे. आता ज्या या फोडी आहेत या बरणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत.
याच पद्धतीने सगळं लोणचं आपण असं बनवून घेणार आहोत. तर मंडळी इथं सगळं लोणचं आपण भरून घेतलेलं आहे. सगळ्या फोडी टाकल्यानंतर वरती भरपूर आपल्याला असा मसाला टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून लोणचं अजिबात खराब होत नाही. 2 ते 3 वर्ष हे लोणचं छान टिकायला मदत होते आणि खूप सुंदर चवीला पण चटपटीत हे लोणचं बनवून तयार होतं. बरणीमध्ये सगळं लोणचं भरून झालं की तिथे एखादा पांढरा स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे. त्या बरणीला मस्त असा पॅक बांधून घ्यायचा आहे. रुमाल बांधल्याने त्याच्यामध्ये मच्छर वगैरे जाणार नाही, घाण जाणार नाही. कारण आपण लगेच इथं बरणीला झाकण लावणार नाही हो, कारण आत्ता आपण लोणचं भरलेलं आहे. जवळजवळ 8 दिवस तरी मुरू द्यायचं हे लोणचं. बघू शकता मंडळी, परफेक्ट असं लोणचं बनवून तयार आहे. काय सुंदर दिसतंय, कलर पण अप्रतिम आलेला आहे. आणि अगदी आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सगळं लोणच्याची प्रोसेस बघितलेली आहे. बनवायला पण खूप सुंदर आहे. तर मंडळी, आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. धन्यवाद.